अवकाळी पावसाचा फटका कांदा पिकाला सुद्धा बसलाय। मुसळधार पावसामुळे झालेल्या गारपिटीनं काढून ठेवलेला कांदा भिजून खराब झालाय। अशातच मनमाडच्या शिंगवे इथल्या शेतकऱ्यानं कांद्याच्या पिकात मेंढ्या सोडून आपला संताप व्यक्त केलाय। बुलढाणा जिल्ह्यातील अमडापूर, पिंपरी, गवळीमळे अवकाळीनं थैमान घातलाय। त्यामुळे शेतकरी पूर्णतः खचून गेलाय। अचानक आलेल्या पावसानं होत्याचं नव्हतं करून टाकलं। गारपिटीनं शेतात उभी असलेली पिकं जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आलंय। वाशिम जिल्ह्यात सुद्धा पावसानं धुमाकूळ घातलाय। 4505 हेक्टरवरील गहू, हरभरा, मका, कांदा, लसूण, भाजीपाल्यासह लिंबू, डाळिंब या फळबागांचं नुकसान केलंय। लवकरात लवकर पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे। धुळे जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय। अद्याप कृषी विभागाचा महसूल विभागाचे अधिकारी पंचनामा करण्यासाठी पोहोचले नाहीये, तर दुसरीकडे मतदारसंघातील आमदार, खासदारांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या व्यथा पाहण्यासाठी वेळ नसल्याचा आरोप संतप्त शेतकऱ्यांनी केलाय। दरम्यान शासनानं तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी अशी अपेक्षा धुळे जिल्ह्यातील पीडित शेतकऱ्यांनी केली। सरकार जे काही सांगतो बुवा, खासदार, आमदार, कर्मचारी, सरकारी जे कर्मचारी राहतील बुवा, महसूल खात्याचे म्हणा, तहसीलदार, कलेक्टर साहेब, हे कोणी अजून पाहणीला येत नाही। आणि सरकार, शासन फक्त चितावणी देते। सरकार बुवा शेतकऱ्यांच्या बांधावर कर्मचारी येतील, कृषी अधिकारी येतील, तसं आजपर्यंत कोणीच येत नाही बुवा। कोणी आलेलं नाही अजूनपर्यंत। एवढंच चालू दुसरं काही नाही। अजून कोणी आलेलं नाही, काही नाही। समोर रस्त्यावरून दिसतंय त्यांना सगळ्यांना काय हालचाल काय भाव शेतकरीची, अजूनपर्यंत कोणी आलं नाही। शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून उत्साहात सण साजरे होत आहेत। याचाच एक भाग म्हणून भाजपतर्फे हिंदुत्वाची गुढी उभारण्यात येते आहे। प्रत्येक बूथवर 11 कार्यकर्त्यांची सदस्य समिती भाजपकडून तयार केली जाणार आहे। या कार्यकर्त्यांच्या घरी गुढी उभारण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार आशिष शेलारांनी दिली। तर दुसरीकडे शेलारांनी ठाकरेंवरती घणाघात करत उद्धवजींनी हिंदुत्व सोडलं असलं तरी आम्ही हिंदुत्वाबरोबर असल्याचं ताकदीनं उभं ठाकलं असल्याचं म्हटलंय।